महाराष्ट्र की एक ऐसी जगह जैसे कि कोई स्वर्ग हो। ये एक परफेक्ट एग्जाम्पल है कि नेचर कितना खूबसूरत हो सकता है। ये सामने पानी के ऊपर बसे पहाड़ देख रहे हो। ये कई सालों से यहीं बसे हैं और आने वाले हजारों सालों तक यहीं रहेंगे। लेकिन हमारा ऐसा नहीं है। हम कुछ दिन के मेहमान हैं, तो इनसे मिलने हमें खुद आना पड़ेगा। हम दुनिया के रीति रिवाज में ऐसे उलझे हैं कि हम खुद के लिए जीना ही भूल गए हैं। हमें पता ही नहीं होता कब रुकना है और कब खुद के लिए जीना है, जिसके लिए हम इतनी मेहनत करते हैं। और ऐसी भागदौड़ में हम ऐसी छोटी छोटी चीजें खो देते हैं जिनसे हमें जिंदगी में सुकून मिलता है। तो ये वासोटा का सफर मेरी तरफ से एक प्रयास है, आपको वो याद दिलाने के लिए जो आपको करना तो है, लेकिन कब ये पता नहीं। इमेजिन करिए एक ऐसी जगह जो हर तरफ से पानी और खूबसूरत पहाड़ों से घिरे है, और इन पहाड़ों के ऊपर बसा है सुंदर किला वासोटा। तो दोस्तों, हमारा सफर शुरू हुआ कोल्हापुर से करीब 8 बजे के आसपास। बीच में हम लोगों ने महाराष्ट्र राज्य सातारा जिला तळबीड गांव में सर सेनापति हंबीरराव मोहिते इनकी समाधि के दर्शन किए। ठीक पीछे बहुत ही खूबसूरत श्री राम मंदिर है। श्री राम और अन्य भगवानों के दर्शन करके हम निकल पड़ते हैं अपनी मंजिल की ओर। वो कहते हैं ना, मंजिल जितनी दूर उतना ही खूबसूरत रास्ता। तो हम निकल पड़े खूबसूरत नज़ारे देखते हुए अपने मंजिल की ओर। करीब 3 बजे के आसपास हम पहुंचते हैं मुनावड़े गांव। यहाँ पे हमारी नौका हमारे इंतज़ार में थी। यहाँ MTDC वाटर एक्टिविटीज़ भी उपलब्ध है, जहाँ पर्यटक पानी में रोमांच और आनंद दोनों का अनुभव ले सकते हैं। यहीं से हम अपने इंतज़ार में खड़ी नाव में बैठे और धीरे धीरे सफर शुरू हुआ। जैसे ही नौका पानी पर आगे बढ़ी, सामने शांत झील, चारों ओर हरियाली से ढके पहाड़ और पानी पे पड़ती सूरज की हल्की चमक, सब कुछ बहुत ही खूबसूरत लग रहा था। नाव के दोनों ओर दिखाई देने वाला प्राकृतिक नज़ारा इतना सुकून देने वाला था कि समय का एहसास ही नहीं हुआ। ये सफर अपने आप में एक अलग ही अनुभव था। नज़ारों को देखते देखते हम झील के उस पार पहुंचे जहां हमारा कैंप था। यह नौका की छोटी सी यात्रा नहीं, बल्कि प्रकृति के बीच बिताया हुआ एक यादगार पल था। थोड़ी देर फ्रेश होके गरम चाय के साथ नाश्ता किया। ठंडी हवा, दोस्तों की बातें और सामने दिखता हुआ पानी, हर पल अपने आप में खास था। नाश्ता के बाद कदम अपने आप ही पानी की ओर बढ़ गए। कुछ लोग नहाने लगे,
कुछ मस्ती में पानी उछलने लगे और कुछ बस खामोशी में उस पल को महसूस करते रहे। ये सिर्फ एक जगह नहीं थी, ये था सुकून, मस्ती और यादों से भरा एक खूबसूरत अनुभव। पैर जैसे ही पानी को छुए एक अलग सा सुकून मिला। शाम ढलते ढलते हम सबने थोड़े से हल्के खेल खेले, कभी हंसी कभी शरारत। वक्त कब बीत गया पता ही नहीं चला। इतने में खाने की खुशबू हवा में फैलने लगी। डिनर रेडी था। खाना खत्म होते ही जला कैंप फायर। आग की गर्माहट, ठंडी हवा और सितारों से भरा आसमान, उस पल ने माहौल ही बदल दिया। फिर शुरू हुई अंताक्षरी। कभी पुराने गाने, कभी नए सुर। गलत सुरों में भी इतनी मस्ती थी कि हंसते हंसते पेट दर्द होने लगा। थोड़ी मस्ती, थोड़ी शरारत और ढेर सारी यादें समेटकर हमने अगले दिन की तैयारी की और धीरे धीरे प्रकृति के गोद में सोने चले गए। ऐसी रातें जिंदगी में रोज नहीं आती, लेकिन जब आती है तो हमेशा याद बन जाती है। सुबह होते ही हम सब उठे। ठंडी हवा और झील के किनारे की ताजगी ने नींद अपने आप दूर कर दी। फ्रेश होके हमने नाश्ता किया और फिर बिना देर किए हम दोबारा नौका में सवार हो गए। जैसे ही नौका पानी पर आगे बढ़ी, सूरज की पहली किरणें सामने से हमारे चेहरे को छूने लगी। हल्की सुनहरी धूप, चारों ओर फैले हरे भरे पहाड़, नीला चमकता पानी और नाव की आवाज। वो सुबह किसी सपने से कम नहीं थी। जैसे जैसे हम आगे बढ़ते गए, पानी के ऊपर फैली हल्की धुंध नज़ारों के सामने एक अलग ही जादू बिखर रही थी। वो आखिरी हिस्सा जहां पानी, पहाड़ और धुंध एक साथ मिलते हैं, बस नज़र हटाने का मन ही नहीं कर रहा था। इसी खूबसूरत सफर के बाद हम पहुंचे अपने अंतिम पड़ाव पर, वासोटा किले के पैरों में। नौका से उतरते ही एहसास हुआ कि अब शुरू होने वाला है असली रोमांच। पूरा ग्रुप तैयार था, दिल में जोश, चेहरे पर मुस्कान और सामने खड़ा था वासोटा किला, एक नई कहानी शुरू करने के लिए। बिस्किट्स किंवा चॉकलेट किंवा वेफर्सची जी पाकिट आहेत ती सगळी सोबत नेऊ देतात तुम्हाला, पण वाटेत इतरत्र कुठेही खाऊन झाल्यानंतर टाकायचं नाही. बॉटल पण रिकामी झाल्यानंतर खाली आणली जाते. तुमच्याकडे जेवढं प्लास्टिक आहे ते आता तिथे काउंट केलं जाते. त्यामुळे ही काळजी प्रत्येकाने घ्यायची आहे. वर वाचला असाल, सह्याद्री व्याघ्र राखीव, वाघांसाठी राखीव जंगल आहे, कोयनेचं बॅकवॉटर. वाघ नसतात पण बाकीचे प्राणी असतात, त्यामुळे आपल्यातलं लहान मुलं जागा करायचं नाही, मोगली जागा करायचं नाही, आरडाओरड अजिबात करायचं नाही. निसर्गाचा आस्वाद घेत चला, पक्ष्यांचे, बाकी काय प्राण्यांचे आवाज ऐकत चला, कारण हे आपल्याला आपल्या शहरात ऐकायला मिळत नाही. गप्पा मारा, गाणी वगैरे काय म्हणू नका. स्पीकर कोणी आणला असेल तर लावायचं नाही अजिबात. इथली शांतता डिस्टर्ब करायची नाही. ओके, चला. यहाँ तक का सफर यादगार था और यहाँ से आगे का रास्ता चुनौती बनने वाला था। सबसे पहले वन अधिकारी ने हम सबकी गिनती की, फिर हम अंदर चले गए। उसके बाद हमारी बैग की पूरी तरह से जांच की गई। अगर किसी के बैग में प्लास्टिक या प्लास्टिक बोतल मिलती है तो उसे गिन के लिखित रिकॉर्ड करके ले जाने की अनुमति थी, लेकिन 500 रुपये जमा करने के बाद। यह पैसे इसलिए लिए जाते हैं कि वापसी के समय अगर वही प्लास्टिक या बोतल वापस लाया गया
तो पैसे लौटा दिए जाते हैं। ड्रोन ले जाने की सख्त मनाही थी। मेरा ड्रोन वन कार्यालय में ही जमा करवा लिया गया और कहा गया कि ट्रैक पूरा होने के बाद मुझे मिल जाएगा। सारी औपचारिकताएं पूरी होने के बाद आखिरकार हमने पैदल यात्रा शुरू की। मगाशी सांगितल्याप्रमाणे आरडाओरड कुणीही करायची नाही आहे. प्लास्टिक टाकू नका, कारण ही आपली जबाबदारी आहे. जंगल राखणं आपलं काम आहे आणि हे तुम्हाला आवडलं असेल इथलं जे आता काम आहे, कारण हे कुठेही होत नाही. टायगर रिझर्व फॉरेस्ट मध्येच हे काम होतात. ही एक चांगली गोष्ट आहे आणि ही आपल्याला सवय लावून घेण्यासाठी आहे. तुम्ही इथं आलाय, त्यांनी चेकिंग केलंय म्हणूनच ह्या गोष्टी इथं पाळू नका. तुम्ही इतरत्र कुठेही गेला, कुठल्याही जंगलात गेला तर ह्या गोष्टी कटाक्षाने पाळा. आपल्याकडून जंगलाला कोणतीही हानी पोचली नाही पाहिजे. जंगल असणं हे खूप गरजेचं आहे. आता बघताय तुम्ही, बिबट्या आपल्या घरापर्यंत आलाय, बरोबर. उद्या आणखी प्राणी येतील, वाघ पण येईल. चला ट्रेक सुरू करूया. लेकिन जितना पहाड़ों का सफर मुश्किल होता है वो उतना ही खूबसूरत भी होता है। घने जंगल के बीच से गुजरती हुई वह पगडंडियां, चारों ओर फैली शांति, पेड़ों की सरसराहट और प्रकृति के गोद में चलता हमारा सफर, यहीं से हमारी वासोटा की असली कहानी शुरू होती है। सुबह की ठंडी हवा, घने जंगल की खामोशी, पत्थरों और पेड़ों के बीच से शुरू हुआ हमारा ये सफर। जंगल के बीच बहता ये शांत जल, जैसे जैसे हम अंदर जाते गए, जंगल और भी गहरा और मन और भी शांत होता गया। और तभी जंगल के सन्नाटों में दिखा आस्था का निशान। इथं मारुती असण्याचं कारण पण सांगू शकेल का? नाही. सांगताय का? इथे एक गाव होतं आधी, मेट इंदावली नावाचं गाव होतं. जेव्हा धरण झालं नव्हतं कोयनेचं, तेव्हा इथं गावं होती. गावं हलवण्यात आली. जेव्हा धरणाचा प्रकल्प मंजूर झाला तेव्हा इथली गावं सगळी हलवण्यात आली. त्या गावाचं नाव मेट इंदावली होतं. मेट म्हणजे चौकी, चौकी किंवा एक पहाऱ्याचं ठिकाण. वासोट्याला जायच्या आधी, म्हणजे किल्ल्याला जायच्या आधी खाली एक चौक्या असायच्या. त्या चौकीत जो कोणी बाहेरून माणूस आलाय, फिरायची व्यक्ती, तो कोणाकडे आलाय, कोणाला भेटणार आहे, त्याचं काम काय आहे, त्याची वर्दी इथं दिली जायची आणि ती वर्दीवर गडावर पोहोचवली जायची. ते काम मेट म्हणजे या चौक्या करायचं. त्यासाठी मेट इंदावली गाव होतं. पण ते गाव आता राहिलेलं नाही. पण गावातला मारुती अजून असाच आहे. तो मारुती अजून इथं आपल्याला दर्शन द्यायला थांबलाय. इथून दर्शन घ्या आणि ट्रेकची सुरुवात करूया. इथून ट्रेक आपला स्किप होणार आहे, म्हणजे चढण चालू होणार आहे. तुम्हाला धाप लागेल, श्वास फुलेल. आता तुमचं स्पीड पण होणार आहे, गॅप पडणार आहे. तुम्हाला जास्त दम लागला तर सूरजला सांगा, तो थांबेल तुमच्यासाठी. 10 मिनिटं रेस्ट घेऊया, 5 मिनिटं रेस्ट घेऊया. सगळीजण आले एकत्र जाऊया, फक्त जास्त गॅप पडू देऊ. ठीक आहे, चला. भगवान बजरंगबली और गणपति बप्पा के दर्शन कर मन में आस्था और दिल में शांति लेकर हम आगे की यात्रा के लिए निकल पड़े। कुदरत की खूबसूरती को महसूस करते हुए चढ़ाई उतराई भरा रास्ता हमारे सामने था। ऊंचे ऊंचे पेड़ों की छांव में ये सफर सिर्फ मंजिल तक पहुंचने का नहीं, बल्कि प्रकृति के साथ जीने का था। आज सगळे ते वाटते, त्या सगळ्यांना कसं वाटते? मस्त. गार गार वाटते. हाय गाइस. देखो ना गाइस, देखो ना, देखो ना. देखो ना, देखो ना, देखो ना. कहीं रास्ता इतना सीधा और कहीं अचानक 90 डिग्री की चढ़ाई।
हळूहळू यायचं, चालूच ठेवायचं. त्यांनी मी आम्हाला विचारायचे काय लवकर काय लवकर लेट झालं तरी काय लवकर. हंसते थकते हम आगे चले गए और तभी जब हम लगभग अपनी मंजिल तक पहुंचने ही वाले थे, ऊपर से दिखा वो नज़ारा जो सीधे दिल को छू गया। घाटियों के बीच बहता कोयना डैम का पानी, हरे भरे जंगल और दूर तक फैली शांति। उस पल एहसास हुआ कि प्रकृति कितनी सुंदर है और हम कितने खुश नसीब है जो इसे महसूस कर पा रहे हैं। ये तस्वीर उसी पल का सबूत है जहां शब्द कम पड़ गए और दिल भर आया। आखिरकार हम वासोटा गढ़ पर पहुंच गए, हमारे छत्रपति शिवाजी महाराज के इस ऐतिहासिक गढ़ पर। लंबा थकाने वाला लेकिन बेहद खूबसूरत सफर तय कर आज हमारे कदम इस पावन भूमि पर पड़े। हमारे साथ हमारे मुलुखगिरी ट्रेकर्स के टीम लीडर विकास सर। जैसे ही हम किले पर पहुंचे, उन्होंने हमें किले की एक एक जगह के बारे में जानकारी देना शुरू किया। यह जानकारी मराठी में दी गई है। अगर आपको मराठी समझ नहीं आई तो कमेंट्स में बता सकते हैं, डिस्क्रिप्शन में पूरी जानकारी दी जाएगी। चलिए हम सब ध्यान से उनकी बातें सुनते हैं और इस गढ़ के इतिहास और रचना को थोडा और करीब से समजते हैं। वर यायचं ट्रेकिंग आहे ते संपलेलं आहे. आता जे काय असेल ते वरचं फिरणं आणि खाली जातानाचं डिसेंडिंग आहे आपलं. गडावर आल्यानंतर मारुतीचं देऊळ लागते. मारुतीचा हात असा आहे, कानफाड्या मारुती म्हणतात त्याला. पायात त्याच्या सटवाई आहे आडवी झालेली, दिसते काय? प्रत्येकाला दिसली? हा. वासोटा किल्ला सातारा जिल्ह्यात जावळी तालुक्यातला किल्ला आहे. जावळीचं जंगल तुम्हाला प्रचिती आली असेल. जावळीच्या जंगलाची खासियत तुम्हाला, जावळीच्या जंगलाचे कारणे तुम्हाला इतिहास ऐकून माहित असतील. अफजल खानाला मारण्यापासून जावळीच्या मोऱ्यांचा इतिहास हे सगळं माहिती असेल तुम्हाला. मगाशी म्हटल्याप्रमाणे आधी धरण नव्हतं, गावं होती आणि हा जंगलात दबा धरून बसलेल्या वाघासारखा किल्ला म्हणून महाराजांनी या गडाला व्याघ्रगड म्हटलं. ओके, जंगलात दबा धरून बसलेला वाघासारखा किल्ला म्हणून व्याघ्रगड. जगात दबा धरून बसलेला वाघ म्हणजे शिकार करायला असं एक सावध पद्धतीनं शिकार करण्यासाठी तशा पद्धतीचा किल्ला. नंतर कोयनामाईला इथं आणलं. ही कोयनामाई वासोट्याच्या डोंगराचा चरण स्पर्श करते. आता किल्ल्याबद्दल मोठा इतिहास काही नाहीये. किल्ला 1659 महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर या भागातले 1660च्या दरम्यान कोल्हापूरला येईपर्यंत महाराजांनी या सातारा जिल्ह्यातले सगळे किल्ले जिंकून घेतलेले आहेत. फक्त वासोटा घेता आला नव्हता कारण तो करारा लांब होता म्हणून. दुसरी गोष्ट, या किल्ल्यावर एक करार मोडलेला म्हणून इंग्रज अधिकाऱ्याला महाराजांच्या काळात इथं डांबून ठेवण्यात आलं होतं. हा एक स्वराज्यात तुरुंग म्हटलं तरी चालेल. जसं लिंगाणा आहे रायगड जिल्ह्यात सुळकातो, तिथं तुरुंग आहे. त्यानंतर पुढची नोंद अशी आहे, संभाजीराजांच्या काळात जसे आपल्या देशात परकीय सत्ता आल्या, डच, इंग्रज, पोर्तुगीज, फ्रेंच हे जसे आले तसे अरब पण आलेले. फक्त अरब आपल्या कानापर्यंत पोहोचण्यात, इतिहासापर्यंत पोहोचले. पण ह्या परकीय सत्तांनी इथं येऊन स्वतःचा राज्यकारभार म्हणजे इथल्या व्यापारासाठी आलेले, पण नंतर आपले हातपाय पसरून इथल्या राजकारणात लक्ष घालून इथं ढवळाढवळ करून इथं त्यांनी आपल्यावर वर्चस्व गाजवायला सुरू केलं. ह्या गोष्टी इतर परकीय सत्तांनी करू नये आणि या परकीय सत्तांना आळा बसावा म्हणून आलेल्या अरबांना, 200 अरबांना संभाजीराजांनी या किल्ल्यावर डांबून ठेवल्याची नोंद आहे. 1-2 महिने डांबून ठेवलेले, जेणेकरून त्यांना इथं डांबून ठेवल्यानंतर असं म्हटलं जातं की पोकळ बांबूंनी त्यांना रोज फोडलं जायचं. कारण तुम्ही तुमच्या मायदेशात परत जावा आणि तिथं जाऊन बाकीच्या अरबांना सांगा की ह्या मुलकाकडे वाकड्या नजरेनं तुम्ही बघू नका. हा मराठ्यांचा मुलूक आहे, इथल्या रयतेला बाकीच्याकडे कुठलाही त्रास होता कामा नये म्हणून ही शिक्षा त्याला दिलेली आहे. त्यानंतर ह्या किल्ल्याचा उपयोग फक्त एक पहाऱ्याचा किल्ला म्हणून करण्यात आला. पेशव्यांच्या काळात या किल्ल्याचा वापर झाला.
आता किल्ल्याच्या मध्यभागी आहोत आपण. किल्ल्याच्या ह्या टोकाला आणि ह्या टोकाला आपल्याला जायचं. तिकडचं टोक थोडं निमुळतं आहे, एकच माणूस एका वेळी जाऊ शकतो. थोडंसं रिस्क आहे, एकमेकाला मदत करून आपण तिथून जाऊ. आता आपण 2 वास्तू जाता कव्हर करायचे. इकडे जा, खाली नाही जायचं, या बाजूला जायचं. त्या वास्तू महत्वाच्या आहेत, त्याचं महत्व काय तुम्हाला मी त्या जागेवर गेल्यावर सांगेन. या गोष्टीपासून किल्ल्याचं बांधकाम व्हायचं. आता तुम्ही म्हणाल हे गडावर दगड कुठले आले बांधकामासाठी? आता हे जे तासलेले दगड दिसत आहेत साईडनं, हे दगड कुणी खालून आणलेले नाहीयेत, कारण ते पॉसिबल नव्हतं. गडावर जिथं पाण्याची सोय करणं महाराजांनी, म्हणजे गडावर पाणी असेल तरच तो गड महत्वाचा आहे सगळ्या दृष्टीने. गडावर पाणी असेल तर तिथं शिबंदी राहू शकते, आलेल्या शत्रूचा मुकाबला करू शकतात. नुसतं खायला असं नको नाही, प्यायला पाणी पण पाहिजे. मग जिथं पाण्याचं टाकं खोदलं जायचं, त्या खोदकामात जो दगड निघाला जायचा तोच दगड टाकून तिथल्या बांधकामाला वापरला जायचा. अशा प्रकारे गडावरचं बांधकाम व्हायचं. आता हा जो चुना घाण आहे तिथे याच्यामध्ये एक रॉड बसवला असायचा आणि त्या रॉड तो बैलाच्या मानेवर ठेवून हा एक बुजले. ऍक्च्युली खूप मातीत. आता हे ज्याला आम्ही आलेलो त्याला हे नव्हतं, त्यानंतर फॉरेस्टने किंवा इथं आलेल्या कोणत्या गडप्रेमी संघटनांनी हे काम करून थोडं वर काढलेलं आहे, त्यामुळे आपल्याला दिसते. त्यामुळे हे बैलाद्वारे हे फिरवलं जायचं आणि जे मळणीचं मिश्रण आहे त्यात टाकलं जायचं आणि हे जातं त्यावरनं फिरवून ते सारखं आता आपण मिक्सरला जसं वाटण ते व्हायचं. ठीक आहे. पुढचा पॉईंट आहे जे आता तुम्हाला सांगितलं, बांधकामासाठी दगड काढला जायचा. पाण्याचं टाकं पुढं आहे, बघा सगळ्यांनी. आणि दुसरी गोष्ट, आपण स्वतःचे फोटो काढतोय तसेच गडावरच्या वास्तूंचे पण फोटो काढा. कारण तुम्ही पुढे 5 वर्षांनी 10 वर्षांना याल तेव्हा या वास्तू तुम्हाला बघायला मिळतील असं नाही. त्यामुळे तुमच्या स्वतःचे फोटो कॅमेरा असतात या वास्तूचे पण. मी गडावर जाऊन काय बघितलं हे कुणाला तरी दाखवता यावं, मी गडावर हे बघितलं यासाठी तरी फोटो काढा. इथे जेव्हा खोदकाम केलं इथे एक काम काय झालं, इथला दगड पण निघाला आणि इथं पाणी साठायला जागा पण मिळाली. आणि जो निघालेला दगड आहे त्याचे जे बांधकाम केले गडामध्ये, वास्तू बांधल्या, तड बांधले, बुरुज बांधले, या गोष्टी सगळ्या बांधकामात होतात. म्हणजे तेवढं प्रगत तंत्रज्ञान होतं कुठलंही मशीन नसताना. गढ़ पर मौजूद पुराने अवशेष, टूटी हुई दीवारें और पत्थर की रचनाएं उस गौरवशाली इतिहास की याद दिलाती है. इथं गर्दी नसताना यायचं कारण आहे, कारण दुसरं पब्लिक आलं की दंगा होणार. तेवढ्यासाठी मी तुम्हाला माझी गडबडीत वर आणलं. कारण ज्या जागा आहेत त्या ज्या सांगायच्या असतात त्या मोकळ्या म्हणजे शांत वातावरणात सांगितलेलं बरं असतं. हा पॉइंट आहे गडाचे एका बाजू टोक आहे, याला बाबूकडा म्हणतात. बाबूकडा नाव आहे याला. समोर जो डोंगर दिसतोय तो जुना वासोटा आहे. आता जुना वासोटा आहे का नाही हे काय कन्फर्म नाही आहे, पण पूर्वीपार चालत आले की हा जुना वासोटा आहे. हा वर बांधकाम पण आहे, बांधकाम दिसते. फक्त एवढंच आहे की तिकडे जायची वाट आहे ती बंद झालेली आहे, तुटलेली आहे. ही जी मध्ये घळ दिसते ह्या डोंगराची, हा वासोटा आणि तो डोंगर आहे त्यामध्ये जी घळ दिसते त्या घळीवरून जायला ती वाट आहे, पण ती वाट तुटल्यामुळे त्या डोंगराचा संपर्क तुटलेला आहे. जुना वासोटा म्हटलं जाते. आणि जे तुरुंग होतं ते म्हटलं जाते त्या गडावरच होतं. त्या गडावर प्राण्यांचे वावर आहे, झाडांवर ट्रॅप कॅमेरे वगैरे बसवलेले आहेत शासनाने. त्यातमध्ये तुम्हाला झाडांवर पंजाच्या मारलेले वगैरे ह्या खुणा दिसतात. तिकडे जायला आता पूर्णपणे बंदी आहे. जो काय वासोटा फिरायचा तो हा डोंगरच फिरायचा आहे आणि जो पर्यटकांना उपलब्ध करून दिलाय शासनानं तो हाच किल्ला आहे. तिकडे कुणालाही जाता येत नाही. मी 2012 पासून प्रयत्न करते तिकडे जायचा, पण अजून काय तसं काय मला योग आलेला नाही. मी 2012ला या सगळ्यात पहिल्यांदा वासोट्यावर आलेलो. हा बाबूकडा यासाठी प्रसिद्ध आहे की तुम्ही बऱ्याच जणांनी रील वगैरे बघितले असतील. तुम्हाला एक इथली हे सांगतो खासियत, सगळ्यांनी शांत बसा, फक्त जो प्रतिध्वनी ऐकू येते तो ऐका. महादेव. हा म्हणजे गर्दीत न आणण्याचं कारण हे होतं, कारण ही जागा तुम्हाला निवांतपणे दाखवता यावी. जसा आपण बाबूकडा बघितला
तसं गडाचं या बाजूचं टोक हा ह्याला म्हणतात काळकाईचं ठाणं. काळकाईचं ठाणं म्हणजे ही पण एक गस्तीचं ठिकाण आहे, जिथून या बाजूने जे काय आक्रमण होईल, परकीय सत्ता येतील, शत्रू येईल त्यांच्यावर. ठाणं म्हणजे इथं काळकाईचं एक मंदिर असू शकते आधी. हा इथून तुम्हाला एक हा सुळका दिसतोय, सुळका म्हणजे असा वर आलाय तो भाग, त्याला खोटा नागेश्वर म्हणतात. खोटा नागेश्वर, खोटा 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 नागेश्वर. तो समोर पुढचा सुळका दिसतोय, तिथे खाली एक गुहा असं हे दिसते बघा, त्याला खरा नागेश्वर म्हणतात. हा सांगतो त्याला खरा नागेश्वर काय म्हणतात सांगतो. ती जी गुहा आहे तिथं महादेवाचं मंदिर आहे. हा आणि तिथं खालचं जे गाव लागते चोरवणे, तो नागेश्वर त्या खालच्या ग्रामस्थांचं ग्रामदैवत आहे. त्यांनी खूप मोठी, आणि इथून जरी छोटी वाटत असली तरी जवळ एक 100-100 लोक त्या गुहेत राहू शकतात, एवढी मोठी गुहा आहे. हा जो बुरुज दिसतोय इथे एक दरवाजा होता खाली उतरायला, काळकाईच्या ठाण्याला जायला इथे एक चौकट होती, इथे एक दरवाजा होता. ही मधली जी वाट दिसते, तुम्ही खालून येताना इकडची तटबंदी दिसली असेल तुम्हाला, तशीच तटबंदी या बाजूला पण बांधलेली. मधला जो मार्ग आहे तो यासाठी बंदिस्त केला की दोन्ही बाजूनी तटबंदी बांधून इकडनं शिबंदीला येण्या जाण्यासाठी मार्ग चांगला करून घेतला. इथली चौकट आता जरी दिसत नसली, मी तुम्हाला मगाशी सांगितलं जसं स्वतःचा फोटो काढताय तसं गडाच्या वास्तूचाही फोटो काढत जावा, कारण तुम्हाला ती पुढे परत आल्यानंतर वास्तू दिसेल असे नाही. हा फोटो बघा, इथं चौकट होती. हा दगड पण सांगतो, ही जे चौकटीचा वरचा दगड आहे तो या गवतात होता. हा मी जेव्हा आलो तेव्हा माझ्यासोबत मी जसं तुम्हा लोकांना आता घेऊन आले तसं त्यांच्या सहकार्यानं मी हा दगड उचलून इथे ठेवलाय. का सांगतो ते ठेवण्यामागचं कारण तो जाऊ दे, कारण आता त्याला काय गरज नव्हती, तो गेला असता तरी चालला असतं, पण ते एक आपलं धन आहे, स्वराज्याचं धन आहे ते. तो जर खाली गेला असता तर तो कायम पुढच्या खूप काळापर्यंत तो खालीच राहिला असता, कारण कुणीही त्याला वर काढण्याचा प्रयत्न केला नसता. सगळ्यांच्या मदतीनं मी त्याला इकडे उचलून ठेवलेला आहे, आणि तो कायम आता इथंच राहील. म्हणजे जरी त्याचं बांधकाम नाही झालं तरी एक गडाचा भाग म्हणून तो कायम इथंच राहील. इतना घूमने के बाद हम सब ने साथ बैठकर नाश्ता किया, थोड़ा हंसी मजाक हुआ, फोटो वीडियो निकाले और उस पल को खुलकर जिया. ऐसे पल ही असली यादें बनते हैं. अंत में हमने पूरे गढ़ को नमन किया, महाराजांना मनापासून वंदन केलं और वापसी के रास्ते पे निकल पड़े. गढ़ की ऊंचाई से नीचे उतरते हुए हम एक आखिरी नजर पीछे मुड़कर गढ़ की तरफ देखते हैं. वो पत्थर, वो तटबंदी, वो इतिहास जैसे चुपचाप हमें विदा कर रहा हो. थकान शरीर में है लेकिन चेहरे पर सुकून और दिल में गर्व है. इस पूरी यात्रा में एक बात खास तौर पर निभाई, ना कोई कचरा फैलाया, ना प्रकृति को नुकसान पहुंचाया, क्योंकि गढ़ सिर्फ देखने की जगह नहीं होते, वो हमारी जिम्मेदारी होते हैं. अगर आप भी ऐसे ही अनुशासित, सुरक्षित और यादगार ट्रैक का अनुभव करना चाहते हैं तो मुलुकगिरी ट्रेकर्स के साथ जरूर जुड़िए, जहां ट्रैक सिर्फ चढ़ाई नहीं बल्कि इतिहास, प्रकृति और जिम्मेदारी का संगम होता है. जय भवानी, जय शिवाजी, जय शंभूराजे. अगर आपको यह वीडियो पसंद आया हो तो लाइक ज़रूर करें, अपने दोस्तों के साथ शेयर करें और ऐसे ही नए नए वीडियो को देखने के लिए चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें. ऐसे ही नए और शानदार वीडियो के साथ हम फिर मिलेंगे. तब तक के लिए नमस्कार.